शिक्षक म्हणून तुम्हाला माहीत नाही आहे म्हणे. मला माहीत नाही त्याला काय करणार आहे म्हणून. नाही म्हणे तुम्हाला माहीत नाही म्हणे की सायकलिंग केल्यामुळे माणूस नकोसर होतो आणि तुम्ही सोडून द्या म्हणे. हे चांगलं नाही म्हणे सर, तुम्ही काही ना ओळखीचे नाही आहे म्हणे, पण तुम्हाला सांगतो सोडून द्या. तिथे म्हटलं माहीत नव्हतं, पण तुम्ही माहीत नाही. पण म्हटलं सर असं जर असतं तर डॉक्टरने कशाला सायकल चालवले डॉक्टर चालवतात ना. आणि जो माणूस सायकल चालवत नाही ना हा तो माणसं कारण शोधत राहतो. जे सायकल चालवतात त्यांना कसं तरी मागे बोलायचं. आता माझं आयुष्य आता 17 सगळं व्यवस्थित आहे. हे फक्त मागायच्या गोष्टी आहे, बाकी काही नाही. लोकांनी पागल म्हणायला पाहिजे, पण याच्यात हे आहे लोकांनी पागल म्हणले की आपण करेक्ट आहे हे ठेवायचं चालायचं. लोक काय म्हणतात निश्चित आहे. यावर जर आपण यूट्यूबवर सर्च केलं तर सरांच्या बोलण्यात त्यांचा जो आक्षेप आहे त्यात तथ्य आढळते. त्यासाठी पर्याय असा सांगतात, जेव्हा आपण त्या पूर्ण किटमध्ये असतो तेव्हा 35 ते 40 मिनिटानंतर एकदा पॅडलवर पाय घेऊन पूर्ण बॉडी आपली सीटवरून उचलायची म्हणजे आपल्या ज्या नसा असतात त्या मोकळ्या होतात, रक्ता विसर्ग चालू होते. कंटिन्यू 2-2.5 तास जर तुम्ही त्या मशीनमध्ये बसला तर त्यात आपण जेव्हा सीटवर बसलेलो असतो तेव्हा नेमकी ती लस दबलेली असते पुरुषांची. तेव्हा प्रिकॉशन म्हणून 35 ते 40 मिनिटानंतर एकदा पूर्ण सीट उचलायचं हे प्रिकॉशन मेडिकली सांगितलेलं आहे. आणि माहिती नसलं तरी जनरली ते होतेच. तरी एक प्रश्न अनुत्तरित राहतो बा सायकल कशासाठी. तर त्यासाठी मी एक स्लोगन तयार केलं आहे की सायकल फॉर फन अँड फिटनेस, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, पोल्युशन कंट्रोल, एनर्जी कॉन्झर्वेशन आणि आता तर पेट्रोल 106च्या वर गेलं आहे, त्यामुळे मनी कॉन्झर्वेशनसुद्धा आपण बनवू शकू. आणि सायकल चालवल्याने डायजेशनसुद्धा खूप बर्न कॅलरीज नॉट फ्युएल्स. बर्न कॅलरीज नॉट फ्युएल असा एक मंत्र घेऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन फॉर गर्ल्स, वुमन एम्पॉवरमेंट या असा एक महत्त्वाचा संदेश घेऊन आपल्या समोर बसलेले हे पाचही मान्यवर नांदुरा ते कन्याकुमारी गेले. प्रवास सोपा मुळीच नव्हता, पण आज तो असं वाटतंय की तो बरं झालं केलं असं 100% वाटत असेल सगळ्यांना. मी पाचही लोकांना याची एक माझ्या मनापासून विनंती करेल की आपण सगळ्यांनी 22 दिवसांच्या अनुभवांवर प्रत्येकी जर का रोज 5 पानं एका दिवसाच्या अनुभवांवर जरी दिले तरी तुम्ही 120 पानांचं मटेरियल तयार करू शकता, जे तुमचं पूर्णपणे वैयक्तिक असेल. ते माझं वैयक्तिक मत आहे आणि सर तर लिहितीलच. पण की सरांची कविता ऐकूनच आम्हाला 100% एक खात्री आहे की आम्हाला प्रवास आत्मशोधाचा वाचायला मिळेल. लोकांना विनंती अशी आहे की खूप चांगले प्रवास वर्णनं जगामध्ये नॉन रायटर्सचे, जे लेखक कधीच नव्हते, अशांचे प्रवास वर्णनं या जगात सगळ्यात जास्त गाजलेले आहे. म्हणजे एडवर्ड हिलरी रायटर नव्हता, लहान आर्मस्ट्रॉंग सायकलिस्ट होता, लेखक नव्हता, पण त्याचा प्रवास सगळे जेव्हा तो तुम्ही तुमच्यासारखं कोणीतरी जेव्हा लिहिल तेव्हा तो अनुभव हा ताजा असेल, खरा असेल, त्या शब्दांमध्ये अभिनिवेश नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फर्स्ट हँड एक्सपिरियन्स तो तुमचा असेल. मी सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी थोडा वेळ काढून तो लिहावा. मी नंतर जे बुक आहे त्यांनाही सांगू इच्छितो की आपल्यासोबत जे फाटे सर आहेत, अमर फाटे सर, हे इंटरनॅशनल प्लेयर आहेत हॅमर थ्रोचे. त्यानंतर आपल्यासोबत जे सुरेश दराडे सर आहेत, हे रनिंगचे सुद्धा नॅशनल प्लेयर आहेत. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये फाटे सर स्वीडनला आपल्या देशाला रिप्रेझेंट करणार आहेत. त्यानंतर पिवळकर सर सुद्धा नॅशनल प्लेयर आहेत. म्हणजे आपल्या समोर उपस्थित असणारे लोक हे आज क्रिकेटला असलेलं ग्लॅमर जर का हॅमर थ्रोईंगला तेवढं ग्लॅमर असतं तर हा माणूस आपल्या कार्यक्रमामध्ये भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागली असती. तर ती साधन तीच पातळी किंवा त्याच उच्च दर्जाला आज क्रिकेटला जे ग्लॅमर असतं ते ग्लॅमर जसं रणजी ट्रॉफीला आहे तसं मला सुरेश दराडेंची सही घ्यायला त्याच्या मागे पडावं लागलं असतं. आपण सगळेजण सहृदय लोक आहोत. आपण कोणत्याही खेळाला आपल्या मनातनं म्हणजे माझा केवळ त्या खेळामधनं पैसा मिळतो आणि केवळ त्या दुसऱ्या एखाद्या खेळातले लोक टी व्हीवर झळकतात आणि या खेळांमधले झळकत नाही म्हणून आपण आपल्या मनातच खेळांविषयी सुद्धा एक क्रम तयार करून ठेवतो. माझा मुलगा जर का खेळायला जाईल त्यांनी म्हटलं की मला रनिंग करायची आहे तर मी त्याला म्हटलं हा मूर्खपणा आहे, तू रनिंग करतो, तू क्रिकेट खेळ, क्रिकेटमध्ये पण बॅटिंगच कर, तुला बॉलिंग वगैरे करायचं नाही. म्हणजे हा इतका आपण ज्याला काय म्हणतो क्लासिस्ट, आपण इतके वर्गवारीनुसार जगणारे लोक आहोत. त्यामुळे मला सरांनी जेव्हा फोन दुपारी केला की
आज संध्याकाळी कार्यक्रमाने आपल्याला कंडक्ट करायचा आहे. मी जळगावला होतो, मी सरांना सांगितलं होतं, म्हटलं मी येतो 2-2.5 तासात काही करतो आणि 6:45ला बरोबर पोहोचतो. म्हटलं डायरेक्ट इथेच उतरतो. आणि कारण की माझं मयुरे सरांना मी 7वीत असतानाची गोष्ट आहे. सर जेव्हा ग्रीसला गेले होते ना, आमच्यासाठी ग्रीस ही घटना अशी होती की तेव्हा त्या दिवसापासून माझ्या डोक्यात हे नाव आहे. पराश मॅडम पण आपण एडिटलाच कार्यक्रम घेतला होता, मोठा सत्कार एडिटला झाला होता. आणि मला आठवतं खूप चांगली भाषणं झाले होते आमचे काणे सर तेव्हा होते आणि फार सुंदर कार्यक्रम झाला होता. माझ्या डोक्यात आजही तो कार्यक्रम आहे. आणि संजय मयुरे हे नाव माझ्या डोक्यात आजही केव्हापासून आहे की ग्रीसला हा माणूस गेला होता आणि ऑलिम्पिक निवडलं होतं. म्हणून क्रिकेटच्या वर्ल्ड कपला जाता आलं असतं, त्याच्या आधीच्याच वर्षी झाला होता, पण ते ऑलिम्पिकला गेले. खेळाबद्दलची सहृदयता इथे आपल्याला समजते. आणि नंतरच्या काळात सगळ्यांशी चांगला परिचय सुद्धा आपल्या सगळ्यांसोबत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला अनुभव कथन सगळ्यांनी मांडलं. कितीही मांडलं तरी ते कमी आहे, कारण की 22 दिवस म्हणजे पृथ्वी 22 वेळा स्वतःभोवती फिरली. हे जसे भारताभोवती फिरले, इतका मोठा अनुभव असण्याची शक्यता आहे. क्षणाक्षणाला एक पान तयार व्हावं असा अनुभव असेल, तो इतक्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सामावून घेणं कठीण आहे. तो त्यांच्या मनामध्ये त्यांनी जिवंत ठेवावा. हे सगळे 5ही जण आयुष्यभराचे मित्र 100% या घटनेनुसार झाले, कारण की यांनी काहीतरी स्पेशल शेअर केलेलं आहे. एखादी गोष्ट अत्यंत स्पेशल आहे जी त्यांनी एकत्रितपणे शेअर केली. त्यांची मैत्री पण आभारीत राहावं. यांचे अनेक प्रसंग, अनेक चांगल्या मोहिमा यांच्या हातून घडून अशी एक मी सर्व आमचं प्रगती सार्वजनिक वाचनालय, भगतसिंग क्रीडा सांस्कृतिक मंडळ, विदर्भ साहित्य संघ आणि सह्याद्री गझल अकादमी यांच्यातर्फे प्रार्थना करतो. सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आले. रात्र होणार आहे जायला करायला, तरी सुद्धा ते आले आणि सगळ्यांनी आपला वेळ दिला. याबद्दल मी सगळ्यांच्या आभार मानतो. मयुरे सर सुद्धा आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण जेव्हा जेव्हा त्यांना विनंती केली आहे त्यांनी आपल्याला कधीही निराश केलेलं नाही. त्यामुळे आणि जर घरचेच असल्यामुळे त्यांचा आभार आपण नेहमीसाठी असे त्यांच्या गुणात आपण आहोत असतो, काही त्यातला भाग नाही. गायकवाड सर आपल्याला नेहमी एका शब्दावर हा हॉल उपलब्ध करून देतात. त्यांचं आभार कायमस्वरूपी आहेच. आणि तुमच्या गुणाशिवायच या कार्यक्रमाला काही मजा आली नसती. तर सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला. धन्यवाद.